नागपूरमध्ये एक अशी घटना घडली आहे जी ऐकून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल. ज्या वयात हातामध्ये पेन आणि वही घेऊन आयुष्याची पहिली मोठी परीक्षा देण्यासाठी जायचं असतं, त्याच वयात एका चिमुकलीवर आणि तिच्या वडिलांवर काळाने घाला घातलाय. नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये गुरुवारी अशी एक भीषण घटना घडली, ज्याने केवळ एक कुटुंबच उद्ध्वस्त केलं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न गेलाय. 12वीच्या परीक्षेला निघालेली तन्वी आणि तिला केंद्रावर सोडायला गेलेले तिचे वडील आता आपल्यात उरलेले नाहीत. नेमकी घटना काय घडली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. 12वीची परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. तन्वी भिवनकर ही सुद्धा या परीक्षेसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून तयारी करत होती. गुरुवारी तिचा महत्त्वाचा पेपर होता. मनात खूप साऱ्या अपेक्षा, डोळ्यात भविष्याची स्वप्ने आणि हातात हॉल तिकीट घेऊन ती घराबाहेर पडली होती. पण तिला काय माहित होतं की ज्या रस्त्यावरून ती आपल्या यशाकडे धाव घेत आहे, तोच रस्ता तिच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. नियतीने असा काही क्रूर खेळ मांडला की परीक्षेच्या हॉलमध्ये पोहोचण्याआधीच ती मृत्यूच्या दारात पोहोचली. गुरुवारची ती सकाळ. मोहोपा गावातील रहिवासी सुभाष केशव भिवनकर यांनी नेहमीप्रमाणे आपल्या लाडक्या मुलीला तन्वीला परीक्षेला सोडण्यासाठी दुचाकी काढली. तन्वी सोबत तिची मैत्रीण वंशिका नरुळे ही सुद्धा होती. परीक्षेची वेळ जवळ येत असल्याने आणि मनात थोडी धाकधूक असल्याने ते तिघेही 10:30च्या सुमारास घरातून आनंदात बाहेर पडले. सुभाषजींच्या मनात आपल्या मुलीने परीक्षेत उत्तम यश मिळवावे हीच इच्छा होती, तर तन्वीच्या मनात पेपर कसा जाईल याचे विचारचक्र सुरू होते. पण उमरेडच्या दिशेने जाणारा हा प्रवास इतका भयानक असेल याची पुसटशी कल्पना देखील कोणाला आली नव्हती. गाडी उमरेड MIDC पुलाजवळ आली असताना समोरून मृत्यू धावून आला. विरुद्ध दिशेने अत्यंत भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे एका गिट्टीने भरलेला ट्रक येत होता. रस्ता रिकामा असतानाही ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्या अवाढव्य ट्रकने तन्वीच्या दुचाकीला समोरून इतकी जोरदार धडक दिली की ती दुचाकी थेट ट्रकच्या चाकाखाली चिरडली गेली. तो आवाज इतका भीषण होता की आसपासच्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. काही सेकंदातच रस्ता रक्ताने माखला गेला. अपघातानंतर पुलावर जे दृश्य पाहायला मिळालं ते पाहून उपस्थितांच्या डोळ्यात देखील पाणी आलं. ज्या मुलीने काही वेळात परीक्षेच्या पेपरवर उत्तरे लिहायची होती, त्या तन्वीचे हॉल तिकीट आणि अभ्यासाच्या नोट्स रस्त्यावर विखुरल्या होत्या. तिच्या आयुष्यातील मेहनतीचे ते कागद रक्ताने भिजलेले होते. सुभाष भिवनकर आणि त्यांची मुलगी तन्वी यांचा जागीच मृत्यू झाला होता. ज्या वडिलांनी आपल्या मुलीला सुरक्षित पोहोचवण्यासाठीची जबाबदारी घेतली होती, तेच आपल्या लेकीसोबत जगाचा निरोप घेऊन गेले होते. या अपघातात तन्वीची मैत्रीण वंशिका नरुळे ही सुद्धा गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. एका बाजूला 2 निष्पाप जीवांचा अंत झाला असताना दुसरीकडे ही मुलगी आता मृत्यूशी झुंज देतेय. या घटनेने केवळ 2 कुटुंबच नाही, तर संपूर्ण मोहोपा गाव हादरून गेलंय. परीक्षेच्या दिवसात अशा प्रकारे कोणाचं घर उद्ध्वस्त व्हावं या विचारानेच अंगावर काटा येतो. अपघाताची बातमी उमरेड परिसरात वाऱ्यासारखी पसरली. भरधाव ट्रकने बाप लेकीचा जीव घेतल्याचं समजता स्थानिकांचा संताप अनावर झाला. शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी ट्रक चालक प्रफुल्ल भोयर याला जागीच पकडले आणि त्याला बेदम मारायला सुरुवात केली. लोकांचा रोष इतका होता की त्यांना शांत करणे कठीण झाले होते. रस्ते अपघातात निष्पाप लोकांचा बळी जाण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने लोकांच्या संयमाचा बांध फुटला होता. केवळ मारहाणीवरच नागरिक थांबले नाहीत, तर संतप्त जमावाने ट्रकच्या केबिनला आग लावून दिली. भर रस्त्यात ट्रक धगधगत होता. घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाला जमावाच्या तावडीतून सोडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण जमाव इतका हिंसक झाला होता की त्यांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली आणि मोठ्या प्रयत्नाने जमावाला पांगवण्यात आले. उमरेड आणि आसपासच्या परिसरात जड वाहनांची मोठी वर्दळ असते. अनेकदा हे ट्रक चालक वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करतात आणि निष्काळजीपणे गाड्या चालवतात. मोहोपा रोडवर झालेला हा अपघात सुद्धा याच निष्काळजीपणाचा परिणाम आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून या जड वाहनांवर ठोस कारवाई केली जात नाही, असा आरोप आता नागरिक करत आहेत. आणखी किती निष्पाप तन्वींचे बळी जाणार आहेत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. सध्या उमरेड पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालक प्रफुल्ल भोयर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. अपघाताचा सविस्तर पंचनामा केला जात आहे. पण पोलीस कारवाईने गेलेले जीव परत येणार आहेत का, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या चालकांमुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पोलिसांनी आश्वासन दिले आहे की आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल. भिवनकर कुटुंबियांसाठी हा धक्का कधीही न भरून निघणार आहे. ज्या तन्वीला सुखरूप घरी परतताना पाहण्यासाठी तिची आई वाट बघत होती, तिच्या समोर आता आपल्या पतीचा आणि मुलीचा मृतदेह आहे. एकाच वेळी घरातील 2 आधारस्तंभ कोसळल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडालेला आहे. तन्वी एक हुशार मुलगी होती. तिला मोठं होऊन
काहीतरी करून दाखवायचं होतं. पण एका बेजबाबदार ड्रायव्हरने तिची सर्व स्वप्ने धुळीस मिळवली. 12वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत तणावाची असते. अशा काळात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याची गरज असते. पण तन्वीच्या बाबतीत जे काही घडलं ते ऐकून इतर परीक्षार्थींमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झाले. उमरेडच्या त्या पुलावर विखुरलेले हॉल तिकीट हे केवळ कागदच नव्हते, तर त्या एका मुलीच्या भविष्याच्या खुणा होत्या, ज्या आता कायमच्या पुसल्या गेल्या आहेत. या अपघाताने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. परीक्षा केंद्र लांब असल्यास पालकांना आपल्या पाल्यांना सोडून येण्यासाठी अशा प्रवासाचा आधार घ्यावा लागतो. पण रस्त्यावर धावणारे हे ट्रक कोणालाही सोडत नाहीत. प्रशासनाने परीक्षा केंद्रांच्या परिसरात जड वाहनांना बंदी घालावी किंवा वेगावर नियंत्रण ठेवावे अशी मागणी आता पालकांकडून जोर धरत आहे. अशा घटना घडल्यानंतर आपण काही दिवस हळहळतो आणि पुन्हा एकदा कामाला लागतो. पण विचार करा, त्या आईचं काय जिचा संसार एका झटक्यात मोडला? त्या मैत्रिणीचं काय जी आजही मृत्यूशी झुंज देते? आज समाजात वावरताना वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, पण इतरांच्या जीवाची किंमतही आपण समजली पाहिजे. निष्काळजीपणा हा केवळ गुन्हा नसून तो एका आयुष्याचा शेवट असतो. ही घटना आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे की रस्ता सुरक्षा किती महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हीही प्रवास करताना काळजी घ्या आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.